गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो साऱ्या दिशा, घेऊन येऊ नवी उमेद नवीन आशा। गर्जा महाराष्ट्रकडनं तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा। आज आपण आहोत गर्जा महाराष्ट्राच्या न्यूज रूम मध्ये आणि आपण पाहणार आहोत नक्की इथे दिवाळी कशी सेलिब्रेट केली जाते। सकाळी 7 वाजल्यापासून सगळी तयारी, फुलं लावणं, घार लावणं, पूर्ण न्यूज रूम सजवणं ह्याच्याकडे लक्ष दिलं जाते। ऍट द सेम टाइम सगळेजण न्यूज मध्ये सुद्धा न्यूज रीडिंग मध्ये, न्यूज काढण्यामध्ये, रिपोर्टिंग मध्ये सगळ्यामध्ये बिझी आहेत। यांचा हे नक्की कशात बिझी आहेत आणि कशी कशी कामं केली जातात, ऍट द सेम टाइम कशी दिवाळी सेलिब्रेट करतायत ते पण आपण पाहूया। सुरुवात करूया आपण रांगोळी काढणाऱ्यांकडनं। दिसतच असेल तुम्हाला, पण तरीही एक दिवाळीचा माहोल म्हणून सगळेजण व्यवस्थित सजलेत, एकदम खुश राहतायत, एन्जॉय करतायत, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। त्यामुळे परत एकदा आपण त्यांच्याकडे जाऊया। त्यांचा फोन संपलेला आहे आणि त्या आता कामात जराशा बाहेर आलेल्या आहेत। नेहमी तुम्ही पॅन्ट शर्ट वगैरे असं घालून असता, आज तुम्ही प्रॉपर साडी वगैरे घातलेली आहे, कसं वाटतंय तुम्हाला? अच्छा लग रहा है जी, बहुत अच्छा लग रहा है साड़ी पहन के, क्योंकि रोज पैंट शर्ट रहता है, यूनिफॉर्म रहता है। आज ट्रेडिशनल डे है, इसलिए हम लोग सबने साड़ी पहने। हे होतं गर्जा महाराष्ट्राचं सर्वात रिस्पॉन्सिबल डेस्क रिसेप्शन। आता आपण थोडं आतमध्ये जातोय आणि बघतोय सगळे काय करतात। ही गर्जा महाराष्ट्राची न्यूज रूम। न्यूज रूम म्हणजे 24 तास सतत काम करत राहणारे तुम्हाला रिपोर्टर्स भेटतील, न्यूज एडिटर भेटतील, पण ह्या सगळ्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा त्यांनी सगळं डेकोरेशन स्वतःच्या मेहनतीने केलंय। हे सगळं डेकोरेशन बघून तुम्हाला हे तर वाटत असेल की हा आमचा जो गर्जा महाराष्ट्राचा न्यूज रूम आहे तो नुसता न्यूज रूम नसून हा एक परिवार आहे। सगळेजण आपल्या घरी तर आपापल्या घरी तर सगळेच जण दिवाळी सेलिब्रेट करतात, पण आम्ही इकडे न्यूज रूम फक्त न्यूज शेअर करण्यासाठी किंवा तुम्हाला लोकांना दाखवण्यासाठी नाही राहत, तर आम्ही एक पारंपरिक पद्धतीने आम्ही एक परिवार म्हणून सगळेजण सेलिब्रेट करत असतो दिवाळी। आता यानंतर मी या न्यूज रूम मधल्या सर्वात महत्वाच्या, मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेल्या व्यक्तीला भेटवणार आहे। ते म्हणजे आमचे मॅनेजिंग डायरेक्टर विथ न्यूज एडिटर राहुल सर। राहुल सर, आम्हाला दिवाळीच्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत की ही दिवाळी तुम्ही कशी सेलिब्रेट करताय? ही दिवाळी खूप आनंदाने सेलिब्रेट करत आहेत। त्याचबरोबर माझा जो एम्प्लॉई वर्ग, माझा कर्मचारी वर्ग आहे, त्यासोबत मी त्यांच्यासोबत माझी दिवाळी साजरी करतोय आणि अतिशय साध्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी करत आहोत। कुठेही आम्ही फटाके वगैरे काही फोडत नाहीये। देवाची पूजा करून, देवाचे नामस्मरण करून आम्ही आमच्या ऑफिसची पूजा करीत आहोत। जवळपास 4 ते 5 आमच्या ऑफिसला पूजा चालणार आहे। तोपर्यंत बाकी दुसरी पण आमची एम्प्लॉई लोक जे काम करतायत, जवळपास कोणी अपडेट बघतंय, कोणी फ्लॅश टाकतंय, कोणी बुलेटिनची तयारी करतंय। म्हणजे जरी दिवाळी जर आम्ही साजरी करत आहोत तरी आमचं काम मात्र थांबलेलं नाही। आमचं काम जसं आहे तसं चालत आहे
आमच्या चॅनलला जी स्क्रीनवर आम्ही जे टाकतोय त्यासाठी पण आमची टेक्निकल टीम तिकडे काम करते. त्या इनपुटला आमची लोक काम करत आहे आणि आमची पूजाही चालली. दोघं काम आम्ही सोबत करत आहोत आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. सर, आज गर्जा महाराष्ट्राचा पूर्ण न्यूज रूम फुलांनी सजलेला आहे. सगळे कंदील इथे लागलेले आहेत. हे सगळं डेकोरेशन कोणी केलंय? हे डेकोरेशन केलं सुयश परब, जो आमचा टेक्निकल बघतो. त्याचबरोबर मी स्वतः केलं आणि उदय बोरसेने केलं. जवळपास माझ्यासोबत सगळीच महिला वर्ग आमच्याकडे आहेत. त्यांनी आम्हाला मदत केली आणि रात्री आम्ही 11 ते 12 वाजेपर्यंत आम्ही सगळं काम करत होतो. माझ्याबरोबर माझी एम्प्लॉई पण ते काम करत होते. सर, आपला हा न्यूज रूम जो आहे तो एक परिवारासारखा कसा राहतो ते तुम्ही जरा एक्सप्लेन करा. परिवारासारखा म्हणजे काय की सगळी ज्या ऑफिसने सगळे जे काम करणारे वर्ग आहे तो सगळा एकाच वयाचा आहे. त्यामुळे त्यांना असं भेदभाव वाटत नाही की कोण मोठा आणि कोण छोटा. त्यामुळे इथे सगळे एका परिवारासारखे असतात. आणि जे काही आमच्यापेक्षा मोठी वर्ग आहे म्हणजे आमचे सीएमडी अनिल महाजन साहेब, ते आमचे मुख्य संपादक असल्यामुळे ते आम्हाला एकदम एक भावासारखी एक परिवारासारखी वागणूक देतात. त्यानंतर आमचे आयएस सर आहेत, तेही आम्हाला प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन करत असतात. काही नवीन घडत असेल त्याच्यावर ते आम्हाला की याच्यावर काय सजेशन काढायचं ते आम्हाला सांगत असतात आणि मीही त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी ऐकून काम करत असतो. सर, एक मेसेज आपल्या प्रेक्षकांना गर्जा महाराष्ट्रातर्फे दिवाळीच्या काही शुभेच्छा देणार? अजिबात फटाके फोडू नका आणि फोडाल तर थोडे फोडा. आणि फटाके फोडलं पाहिजे. दिवाळी आनंदाची साजरी करतो आपण. आतिषबाजी झाली पाहिजे पण जास्त आतिषबाजी करू नका. दिवाळी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने साजरी करा.